हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्दे दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. कालच्या रामायणांत आम्ही पळयले जटायू नेलार पणस राक्षस म्हूण लिखून रागी चमकल रामाक तो एक वे राक्षसू जेवो सीते मारलेले राक्षसू पक्षी म्हूण सांगून लेखूनच राक्षस पक्षी म्हूण लेखून वता राम जे लागीं वतन कळतं जटायू म्हूण सांगून त्या वेळार जटायूक पोटोन धरून मिगेल सीत खंय म्हूण सांगून निमगिता ते लक्ष्मणाले सांगतो खंय की यो जटायू मिगेल खातीर प्राण सोडला दिसता, मिगेल निमित्त जावन हाका कशी जल्ला दिसता. पळयल्यार सद्यान तूं हागेले प्राण वत तशें दिसता. थोडो उसर आसा तागे स्वर भारी क्षीण जाला आनी सांगता जटायूले की जटायू तुका उलोवच्या शक्ती आसल्यार सीतेल विशयी सांगतवे म्हाका तुगेले वधी कशी जाल्ले कसले इत्ते म्हूण सांगतवे. रावणान कसा खातीर सीतेक अपहरण केल्लें, हांव कसले अपराध ताका केला. हे पक्षी श्रेष्ठा, सीतेल तोंड रावणान अपहरण करून वतन कशी जल्ले तीन कसले सांगलावे. रावणाले बल कशी, रूप कशी, कारी कशी, ताण्या सुचकय इशी पुराय ये पुराय तू गोत असले सांग म्हणटना तो सांगता हे रामा सीतेक अपहरण करून व्हरतना हांव ताका येदुरसिले मिगेले म्हाका वोंवटेले प्राय जाला म्हाका तागेले वटी युद्ध करून वोंवटेले वेळ पळोवन मिगेल पक्क कातरून सोडले आनी तो दक्षिणाभिमुख जावन आकाशा मार्गार चमकला. म्हाका आतां पळय उसर घेवचें जायना, दोळे काळोख आयिल्ल्या बरी जाता. खंयची मुहूर्तांत रावणान सीते अपहरण करून व्हेल्ली कसो त्या मुहूर्तान हांव विंद म्हूण हे ककुत्सराया हें राक्षसाक गोतना. त्या मुहूर्तार कोण सीतेक अपहरण करून व्हेल्ला की तागेले संपत पुराय नाश जाता आनी तोय नाश जाता. तशी तूं सीते विशयी कसले व्यर्थ करूं नका. तूं रावणा वटू युद्ध करोस, रावणा मारोस, मागीर सीते वटू तूं सुखार आसता म्हणून सांगतना ताका तितली सांगतनाच पळय तागेले तोंड दुखून रगत येतरस पाप जाल्यार रावण कोण म्हूण तूं निगमेलो त्या एक सांगता तुका म्हणून तो विश्रवसू म्हणलेले ऋषील पूत कुबेरालो भाव म्हूण सांगून तो प्राणत्याग केले. रामू सांग आनी कसले गोत असले सांग म्हूण का जाल्यार जटायून प्राणत्याग करून जाला. मात ते पडली तागेले देह सगळेची स्ट्रैट जाले आनी नेलार पडलो तो पळयतना रामा भारी दुख्ख जाता. तो सांगता लक्ष्मणाले की कितलीकी राक्षस आशिल्लीची हे दंडकारण्यांत जाल्यार कितलीकी वर्स तुकून सुखार हेंचे जाग्यार आशिल्ले जटायू पक्षी हेंचे नेलार मेल्ले जाल्यार कितलीकी काळ जाल्ला खंय ताका भारीची प्राय जाल्ला म्हूण तोच सांगता आशिल्लो. आजी मिगेल खातीर मिगेले सीते खातीर रावणाले होराट करून संहार जाल्ली पळय हागेले म्हणटना सगळेची रणहद्दू ताजे साम्राज्याक राय जावन आशिल्ली ह्यो जटायू पक्षी आतां मिगेल खातीर जावन प्राण सोडले. तशी हे लक्ष्मणा धर्मनिष्ठ जन, शूर जन, शरणागत रक्षक जावन सुत असल सज्जन मन सुचे सर्व प्राणीन तू यस्ताची तिर एक प्राणीलान तू यस्ताच म्हणलेलं खंडित तशें जावन
आत्ता म्हाका जटायून प्राण सोडलेले बेजार सीतापहरणा दुःखापशी चढ जतरस आनु दशरथ म्हाका कशकी तशी हे जटाई पक्षी म्हणून सांगून लेखी हांवें कसले जाऊ लक्ष्मणा हे जटायूक सकडी अर्धदैहिक क्रिया आव करता वसराकूड घेवन यो अग्नी उत्पत्ती करी अरणी घेवन अरणी म्हणणे आता कड्डीन करचे अरणी यज्ञाक मांत्र करचे अग्नी उत्पत्ती करी आणि जटायूल देह लासूया आम्ही म्हणून सांगतरस आणि यज्ञ करतल जनाक युद्धांतो पलायन करनाशी होराट करून मेलेल जनाक भूदान केलेल जनाक खंयची सकडी चांग सद्गती मेळती की तीची सद्गती तीची अत्युत्तम लोको हांव संस्कार करतो तुका हे गृध्र राजा तुकाय मेळटा म्हूण सांगून चिताग्नीन तूं ते देह दवरून रामान लाशिले आनी राम लक्ष्मणाल वटू वना वचून जटायूक पिंडदान करच्याक दर्बेनी घालून पिंडदान करतो तो आनी खंयची सकडी ब्राह्मण जनांक एक स्वर्ग प्राप्ती जावपाक जाल्यार खंयची पितृसूक्त सकडी पठण करता पळय राम जटायू खातीर ते मंत्र पुरे पठण करतकय मागीर जलांजली दितात आनी गोदावरी न्हंयक वचून शास्त्र रितीरी न्हावन कोरून दर्पण दिताची गृध्र रायाक तो जटायू भारी दुष्कर जालेलें तें कार्य तें साधन करली ताणें खंयचे रावणाक येदूर घालचें युद्धांतू रावणाल येद्रा वचून सीते रक्षण करू ताज्यान कितली जाता तितली पळोवन त्या असुराल निमती हत जाला जाल्यार रामानाची चिताग्नी दिवची तसल भाग्य जटायूक म्हणटना ताका योग्य जावन आशिल्ले पुण्य लोक मेळना मेळ तशी आत्त ताका पुण्योदकय दिवन जाला राम लक्ष्मण आनी सीतेक वापस सोदूच खातीर तांणी मुखार वताची हांगा जटायूक जलांजली दिला सीतेक सोदून सोदून पश्चिम दिक्का वतरसची दक्षिण दिक्काक वतरसची कोणीय वचन आशिल्ले ते मार्गू ना म्हूण येता म्हळ्यार त्या जाग्यार दक्षिण दिक्कान कोणीय वचनाची तसले निर्जन मार्ग तशें थंय जन येवन वचून आसनी दिकून रूख भरल्यांची वाल्य भरल्यांची झड्ड भरल्यांची भारी गहन दिसता दुर्गम जावन आशिल्लें भयंकर अरण्य त्या दावे दक्षिणा बदीन क्रूर प्राणी येसची ते अरण्य जाल्यार तितली वेगारी चमकून दांटवत रसतांनी कडेरी जनास्थाना दुखून 3 क्रोशा इतले अरण्या वाटेर वचून क्रौंचारण्य म्हळेल कडेन तांणी वचून पावल्यांची थंय क्रौंच अरण्य म्हळ्यार मस्त पक्षी थंय आसाची तशी त्या अरण्याक वचून थंय सीतेक सोदिताची खंय सीती मेळना मागीर थंय दुखून पुर्वा वचून 3 मैली दांटून मतंगाश्रम पळयले मतंगाश्रम पळयतना थंय मतंगाश्रमांत एक व्हड गुही दिसता तांकां थंय निमगितर वता विकार तोंडाची एक घोर वन थंय एक व्हड गुहे त्या गुहे लागीं तांणी चमकलीची थंय एक विकार तोंडाची व्हड गात्राची भयंकर दिसची तसली बिभत्स जावन दिसची तसली पळयतना कळटा बरी क्रूर जावन आसोची राक्षसी म्हणून पोट तो गुदेवला खंय तिका तितली व्हड पोट तिगेलें तशी तीक्ष्ण कोरे दांतस आंगात चर्म पुरे हस्ती चर्मावरी बरी एक नमने ओरटू चर्म म्हणटा पळय तशी भयंकर कराळ रुपाची सम्मा थोरी स्थूल देह तिगेले आनी केस पुरे राक्षसांक वळोवची घेवची बुद्धी ना तांगेले केस पुरे नीट पिसून राखचे तसल एक राक्षसी तांकां दिसता ती ಸ್ವಲ್ಪ कामुक स्त्री म्हणून रामा पळयलें भारी चंद दिसलो लागीं वता लक्ष्मण सानुप्राय जावन आनीकय चंद दिसलो तांकां लाली घालता यो आमी गेलोटू या म्हूण तेदना रामू तिका पळयना म्हणटना सीदा लक्ष्मणाले वता हांव अयोमुखी म्हणलेली राक्षसी पळय तुगेले एक अदृश्ट चांगस मिगेल तसल राक्षसी मेळका जाल्यार तुका तूं म्हाका भारी प्रितीची दिसला तुका हांव भरडिकून घेता वचा आमी पर्वतारी न्हंयची तिरारी वरलेलं आयुश्य पुरे
हूं तर थंय काडया आमी आयुश्य म्हूण म्हणटना ताका जोर कोप येता लक्ष्मणाक. तो कसो करता तिका शिक्षा दिता कशी म्हण तिगेले नाक कान स्तन पुरे कातरून घालता म्हूण सांगून ती भयंकर रुपात जाली सुरू एका भयंकर आनी अति भयंकर रुपात जावन बोमार तर थंय दुखून धांवली ती. तीन चमकल कुडले दोन जने राम लक्ष्मण भारी वेगार आनीक एक अरण्य भितर चमकली तांणी रामाला सांगतकय लक्ष्मण अण्णा मिगेल धाव भुजो हालतरस वयर दुखून वयरी अपशकून येतरस कसं की वायट जाता आमकां म्हणून दिसता तशें जावन आमी सन्नद्ध जावन आसुया तात्कालीक भंया विशय यो जाल्यार हें एक मंजुलका म्हणलेले पक्षी रडतरस पळय हें आमकां कसं भंय आसल्यार कसले एक अड्ड्यात कसल्यार निवारण जावन आमगेले गेलो जोता म्हूण सांगल्या वरी रडतरस ते म्हूण म्हणटना वग्गी त्या मना भितर सीते सोदून सोदून एकड तेकड वतरसाची त्या वेळार व्हड शब्द जालो की एक भीकर शब्द आकाशाची तो गुपडतशी एक शब्द जातरस जोर बिरगाळी येता ते बिरगाळी आनी शब्द ओट मेळून सगळे आकाश भरून गेल्यावर जालें ते शब्द खंय दुखून येता म्हणून म्हणटना रामाक एक व्हड पोदे म्हळ्यार पोदे म्हळ्यार बरी जड्ड ओट्ट जावन एक बरी ताजे म्हापशे कोण आसा म्हूण दिसना तसले एक जड्डा पोदेन तूं रामाक राक्षसाले एक तोंड दिसता कडे पळीत पळयता तो राक्षस येतर येतर जावन म्हळ्यार भायर येतरच तो पोदे दुखून कशेशील म्हळ्यार तो तागेले हर्दे भारी रुंदोची व्हड शरीर सगळी आंगा कंट कंटुशी राम निट निट राबला पळयतना व्हड पर्वतशी दिसता काळो 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 मोडशी काळो तागेले गर्जन दितरस गुड गुड येतशी शब्द एक पडतरस तागेले नीडलारी म्हळ्यार आनी हरदारी ते एक व्हड दोळो तांतू दुखून उज्जो भायर येतशी पळयतरस तो आनी त्या दोळ्या भितर एक बूद बण्णाचे दोळ्याचे कसं म्हणटाची पिपील म्हणटा पळय आमी काळो घोंगो म्हणटाची ते ताका बूद बण्णाचे गुरगुरान पळयतरस खंय व्हड व्हड कोरे दांत आस आनी तत्तवळी तागेले जिब्बेन तोंड लेवतर तो तागेले तोंड लेवतरस ताण खावची कसं न्ही म्हूण तो पळयतना तागेले हातांत घोर करडी सिंह पशुपक्षी पुराय आसा एक योजना इतले दीर्घ जावन आसोचे दिगदिगू हात दोन हातांनी कितले प्राणी तागेले हातां भितर मेळटा तितले तोंडा घालून गिळतरस कडे राम लक्ष्मणान तागेले हाताचे एक व्याप्तीन तायले कुडले तांकांय धरून घेतले जाल्यार राम लक्ष्मण पळयताची एक स्वल्प दूर राबून ताका पळयताची भारी भयंकर आस दिगो दिगो हात आस रुंड ना ते रुंडय तागेले पोट्टान तूं असल्या वरी दिसता तो कसो करता हांकां तागेले हातांत धरून घेतला न्हय दोग जाणां मोठो धरून तांकां चिरडून घालूं पळयत तो त्या वेळार निजावन खडगस तांगे लागी बिल्ल भाणस भारी तेजस्वी महाबल जावन आसुचे राम लक्ष्मण जाल्यार तागेले हातां भितर मेळ्ळीची जाल्यार राम धैर्य वचन ताका कळवळ ना अशी ताका पुराय गोत्तच न्हय तशें जावन आमकां दिसता राम होडू तशें जावन ताका कळवळ जायना लक्ष्मण सान जाल्यार देखून भिल्लो म्हूण जाल्यार तशें न्हय तें राम ताका पुराय आनी कसो जाता म्हूण गोतच देखून तो कोण आयिल्लो म्हूण गोतच देखून तो भिनी जाल्यार लक्ष्मणा भंय जाल्ले म्हणाल खंय रामा पळयल वे आमी राक्षसाल वश जाल्ली पळय तूं सोडी म्हाका आनी तूं कशी पुणी सोडवान घे इत्याक म्हूण म्हळ्यार ताका आतां खावचें आमी जाय म्हूण धरलां म्हाका खावचो जाय जाल्यार तूं सीते हाडका वयन मगे तूं वगी वस म्हूण सांगतरस मात्र म्हाका विसर नुक तूं केन्नाय मिगेले उडगास करतरस का म्हूण दुख्ख पावतना राम लक्ष्मणाक सांगता की कसले भियो नका तुगेल तसले पराक्रमी नशी पुराय विषाद करून न जलायक दिसना हें म्हूण सांगू भितरी तो व्हड स्वरारी तो सांगता की कबंद म्हणलेलो तो निजान ते राक्षसाल नांव कबंद म्हूण कबंद म्हळ्यार अर्थूची रुंड नातिलो म्हूण सांगून तशी कबंद राक्षसू राम लक्ष्मणाक सांगता की तुमी कोण भारी पराक्रमीशी दिसताची
खड्ग धनुर्धारी जावन सजी हे गोर प्रदेशाक तुम्ही कसं लायल्याची आता तुम्ही मेगेल आहार जल्लीत न्हय आता हांव तुमकां गिळत न्हय जेवत धाडटा ताजे पशी फुडें तुम्ही कसं कामा खातीर हांगा येयलींची आनी म्हाका पळय मेगेल आहार बुके नासतना कसं मेगेल हातान तो मेळ्ळे ते मेगेल आहार म्हूण सांगून म्हाका सांगला देखून हांव तुमकां खात्ताची खातात जाल्यार ताजी पशी फुडें तुम्ही कोण म्हणून सांगयाची तुम्ही आनी काही वांचून वरनाची मेगेल निमती म्हूण म्हणटना राम लक्ष्मणा लागीं सांगता काही लक्ष्मणा आतां म्हाकाय भंय जाता रस रे इतली सकडी दुख्ख म्हाका वयरची वयरी वयची वयरी आतां सीते सोदून हाडका म्हूण लेखला जाल्यार ती हाडची पशी फुडेची आमी मरता की कशी म्हूण सांगून तो सांगता की कोण केदन मरता म्हूण सांगू जायना लक्ष्मणा काल म्हळेल तशीची ताजी वेळ येतना ते देह घेवन वता ते तशी कोणाकय आमी कोणाकय सोलवनाची म्हूण म्हणल्यार काला येद्रा सोलवू का नवें म्हणून सांगतरस लक्ष्मणा लागीं तो लक्ष्मणा सांगची म्हळ्यार कसले म्हूण म्हळ्यार तागेल मन तो स्थिमित हाडतरस मागीर कबंद म्हणटकय पळय मेगेले हातांत मेळ्ळे न्ही तुमी आनी तुमकां आमी खावचेची तुमकां आंगान तू चैतन्य नाश दिसता म्हणटना देवान म्हाका पेटयला आहार न्हू तुमी म्हूण म्हणटना लक्ष्मण ಸ್ವಲ್ಪ उलोवच चिक्की धैर्य घेवन ಸ್ವಲ್ಪ उलयतके रामा लागीं पळय रामा आतां आमी कसं लेपणी कोरका नानतले म्हाका तुका यो वगी गिळटा ताजे खातीर तागेले तो आमकां धरलेलो बाहू आमी कातरुया म्हूण सांगतना तो यो राक्षस खंय की सगळे तागेले बल हें तागेले बाहून तूं आसो का आमकां दीश मारचे आशी ताकात तशें जावन आमी ताक मारची नाका तागेले बाहू बल पुरे बाहून तो दिसता तशें जावन ताका आमी तागेले हात मांतर कातोरया म्हूण म्हणटना तो आ करून तोंड घेवन राम लक्ष्मणाला येता त्या वेळाक रामू ताका खंयचे हातान बंधन केला पळय कबंदान उजव्या हातान त्या कातरून सोडता लक्ष्मण तागेले दाव हात कातरता तसल होड राक्षस कबंदो दोन हातूय कातरून वचून व्हड एक मोड भुंयचेर पडला वरी ओडोडान बोब मारून पडलो यो त्या वेळार तो एक पंत कबंदाक तो तागेले सुरवे हात कातरून गेले पळय ताका कोणें येद्दोळतय कबंदाक कोणेंय मारने आशिल्लें ताका आश्चर्य जाता रगत देंवतरस कोडी कोडी रगत देंवतरस वा निमगिता तुमी कोण इतली म्हाका मारची तितली शक्ती तुमकां आसता जाल्यार तुमी सामान्य न्ही कोण तुमी तेदना लक्ष्मण सांगता काय यो इक्ष्वाकू वंशाचो दशरथाल पूत राम म्हूण सांगून पुराय जनताका आपयताची भारी प्रसिद्ध यो तागेलो भाव लक्ष्मण हांव हांगा अरण्यात आमी वास करूं येयलींची जाल्यार रामाले बायल सीतेक एक राक्षसान अपहरण केल्लें ताका तिका सोदून सोदून आमी हे बदीन येयल्यांची तूं कोण तुगेले आकार पळयत तूं राक्षस म्हूण कळटा तूं कसले हे भिकर एक नमने भीषण आकृती आयला आनीक तुका पट्टा रुंड नातल्या बरी दिसता तुगेल पोट्टान तूची मात्ते आसल्या बरी दिसता जांगी ना तुका दोनी हात मात्रस तुगेल मात्ते तुगेल पांय जांगी पुरे पोट्टा भितरी सरवल्या बरी दिसता आनी तुका हरदरी एक दोळस तुका चमकूच जायना पायना तिगून तूं लोळतर हात सरयतर हे हांगा रानांत भोंवतरच न्हय इतनीमती हें म्हूण म्हणटना तो सांगता खंय तुमकां तुमीच पुरुश श्रेश्ठ तुमकां स्वागत दैव वशात हांव तुमकां पळयलें भाग्य कितकी मेगेलें हें सगळें मेगेल बाहू कातरलेलें एक मेगेल भाग्याची आनी म्हाका असल रूप कसलें मेळ्ळें म्हूण हांव तुमकां सांगता म्हूण सांगता तो कबंदो आनी सांगता कसलें म्हूण म्हळ्यार हे महाबाहू जावन आशिल्लो रामा म्हाका फुडें तिनी लोकांतूय एक भारी चंद म्हळेलें एक चिंत्य रूप आशिल्लें चंद्रू इंद्रू सूर्य तांगेल्या पशी हांव चंद आशिल्लो निजावन हांव तत्सल हांव हें राक्षस रूप घेवन रन्ना आशिल्लो ऋषींक पुरय बादीत आशिल्लो खात आशिल्लो निजावन म्हाका चंद रूप तसल एक रूप आसून निजावन धनू म्हळेलें एक गंधर्व तो सांगता तसल एक चंद रूप आशिल्लो हांव राक्षस रुपान ऋषी मुनींक भिवोच आशिल्लो हांवें
त्या वेळार एक पंत स्थूल शिर म्हणलेली एक ऋषी म्हाका मेळ्ळींची तांकां तांणी पाप रान्नांतू कंद मूल फल ओरू म्हूण इलिंची हांव राक्षस रुपान तांकां भिबयलें कडेन मेगेल रूप पळोवन तांणी शाप दिली हेंची रूप तुका शाश्वत जावो म्हूण सांगून तेदन हांव मागलो म्हाका हें अभिशाप कशी जत हें शाप केदन जाता मेगेलो तेदन तो सांगता मुखार सोनू दशरथाल पूत जावन राम म्हूण एकलो येता ताणें तुगेले हात कातोरून लासता तो तेदन तुगेलें चंद्ररूप तुका मेळटा न्ही जावन हांव धनू म्हणल गंधर्व रणांगणांत इंद्रान मेगेलागी कोपून म्हाका हें रूप दिलेलें कशी म्हळ्यार हांव व्हड तपस्या केलें आनी चतुर्मुख ब्रह्माक मेगेले वयर भारी संतोश जालो तेन्ना ब्रह्मान म्हाका तुका दीर्घ आयुश्य म्हूण सांगून अनुग्रह केलो की म्हाका अहंकार येयलो कशी दीर्घ आयुश्य मेळ्ळां इंद्र म्हाका कसो करता म्हूण सांगून इंद्रालेगी युध्द केलें त्या वेळार इंद्राले हातान ताण धरलेलें वज्रायुध पळय ताजीन त्या इंद्रान म्हाका मारतना मेल जांग मात्ते शरिरा भितर गेलें धडान दवरली ताणें म्हाका तशें मात्तेय पांय शरिरा भितर गेले की मागीर हांव ताका मस्त मागलो म्हणटना ताणें म्हाका मरण दी न्ही ही ताका म्हळ्यार चतुर्मुख ब्रह्मान तुका दीर्घायुश्य म्हूण दिलां हांव तुका मारलें म्हूण जाल्यार तागेले एक वर फटी केल्या बरें जाता तशें जावन हांव तुका मारना म्हूण म्हणटा जाल्यार अशीच वांची हांवें आतां म्हाका माती ना तोंड ना पांय ना हांव आहार घेवचे चमकूच कशी रानांत तोंड ना तिला हांव आहार खावची कशी म्हूण म्हणटना इंद्रान म्हाका एक वर दिल्लें कसलें म्हूण म्हळ्यार मेगेले दोन हातूय एक योजन म्हळ्यार 4 मैली इतली दीग जावो आनी दिग दिग दांतू आसूचे तोंड पट्ट्यांतू असो म्हूण एक वेवस्था केलें तशें जावन हांव दिग हात म्हाका भूक जाले कुडले रानाक खंय खंय मेगेलो हात पावता थंय ते आशिल्ले प्राणी पुरय तांडून खतर आसा हांव मागीर हांव निमगेलें म्हाका हें एक विरूप जिवना दुखून म्हाका मुक्ती केदना म्हूण तेन्ना इंद्रान म्हाका म्हणलें लक्ष्मण आनी राम म्हूण हांगा येताची येवन दोग जणय तुगेले 2 हात कातरताची त्या वेळार तुका स्वर्ग मेळटा म्हूण तशी रामा जाल्यार म्हाका एक शक्ती आसा कसलें म्हूण म्हळ्यार राक्षस रुपान हें रानांत कसलें जावं हांव पळयलें म्हूण जाल्यार तें पुरे मेगेल्या मनांत आसता आनी हांवें राक्षस शरीर सोडता तुका चांग जावो म्हाका स्थूल शिरस महर्शीन सांगिल्लें रामाल सोण तुका विंगड कोणाकय तुका मारूं जायना म्हूण तशी हांव तुमकां सहाय करता म्हगेल्या शरिराक एक अग्नी संस्कार करतावे तुमी म्हूण त्या वेळाक रामू जायतं म्हूण म्हणटा आनी तुमकां मेगेल्या शरिराक तुमी अग्निसंस्कार करायचे हांव एक तुमकां सहाय मेगेले एक सहाय्याक पेटयता म्हूण ते धनू गंधर्व म्हळ्यार आतां कबंध राक्षस ताण सांगतना रामू लक्ष्मणाक सांगता पळय म्हगेले बायल सीते जनासतना दुखून हांव आनी लक्ष्मणान पर्णकुटिरान तेल वेळार कोणकी रावण म्हणल राक्षस की ताणें अपहरण केलां हांव तागेलें नांव आयकलां म्हाका पुरो जनान रावणान अपहरण केलेलें म्हूण म्हणलें जाल्यार तागेलें रूप म्हाका गोतना तागेले जागो राबचो जागो खंयचो म्हूण गोतना तो कितले प्रभावी राक्षस कितली ताका शक्ती आसा कसलेय म्हाका गोतना आतां म्हगेली बायल म्हाका जावका म्हूण दुख्खान हांव भोंवतरस तूं सहाय करता म्हणान म्हाका एक उपकार करता वे म्हूण म्हणटा तेदन जायत म्हगेले राकडान म्हगेलें शरीर लासूं का म्हूण म्हणटा तो मागीर तेदन राम वापस म्हणटा पळय सीते कोण अपहरण केलें अपहरत जाल्यार खंयचें ताण म्हणलां न्हय म्हाका एक पळय इल्लस ते मना व्हरता म्हूण सांगून तेन्ना तो सांगता पळय म्हाका तसलें खंय सांगची तितलें व्हड दिव्य ज्ञान ना सीते म्हळ्यार कश्यस म्हूण ही म्हाका गोतना जाल्यार कोणाक ह्या पुराय ज्ञान आसा तांगेले विशयी तुका सांगता केदना म्हूण म्हळ्यार म्हाका हें शरीर दग्ध जावन वचून मेगेल रूप म्हाका मेळका तें मेळ्ळ्यार गंधर्व रूप मेळ्ळ्यार हांव तें कोण वेल्ला कसलें तें ग्रहण करता आतां हे देह आसा तितली काळ म्हाका तें ज्ञान प्रकट करूं जायना तशें हांव तुगेले सीतेक कोण अपहरण केला त्या विशयी म्हाका आतां उडगसा येना ऋषीन म्हाका शाप दिला न्हय म्हगेलें ज्ञान नश्ट जालां न्हय तशें हांव सुरवें म्हगेली हे देह लसी होडपोंड काडी
तांतू भितर मिगेल हातो पांय पुरे कुडको करून राशी घाली मागीर लासून जोडी त्या वेळार म्हाका रावण म्हळ्यार कोण तूं सांगिल पळय त्या पुरे उडगस करून हांव तुका तिळशिता म्हणटरस आनी तुका तो सांगतरस कसं नाही म्हणून तुका एक रावणाल विशयी गोत्त आशिल्लें एकल्यालें नांव हांव तुका सांगता तो भारी चांगू त्या व्यक्तील वटो तूं सख्य केल्ल्या म्हणजे तो खंडीत तुका सहाय करता 3 लोकांक तूं ताका गोतना ना तेल सुद्दी ना जाल्यार इति निमती हे कारण म्हण तागेले अण्णाल वटो ताका विरोध ताजे खातीर तो सर्व लोक सुतून भोवन भ्रमण करून सकाळ येईल देखून ताका पुरे गोत्त म्हूण सांगून तो सांगता आतां कबंदान सांगला म्हणटना राम लक्ष्मण एक व्हड फोंडान तो पर्वता लागी एक व्हड फोंड आशिल्लो तांतू शरीर गडगडान तांतू घालून उजो दिलो पुरे रक्कुड घालून उजो दिलो त्या व्हड देह ते सर्व कडेन दुखून उजो जोळून ते देह लासून वतना त्या वेळार तो ते चिते दुखून वयरी उड्डून येता खंयचे एक दिव्य वस्त्र दिव्य माला धारण करून प्रकट जाला हंस विमानार बैसून येयला भारी तेजस्वी भारी चंद दिसता गंधर्व जावन येयला तो कबंदू अंतरिक्षारी हंस विमानार बैसून असो रामा दिसता तेदन तो रामाले सांगता हे राघवा सीतेक कशी तूं वापस पावचे गे ते उपाय तुका हांव सांगता आयक रायांक एक बुद्धी कसलें म्हणून तांकां युक्त ताजीन तांणी सकड संपादन करताची संधी विग्रह यान आसन द्वैधी भाव समाश्रय म्हूण सांगून तशी हे रामाक आसूका रायाक तशें जाल्यार मात्र ताणें सर्व काम कोरयत म्हूण तो सांगतरस मागीर मुखार वचका तूं हांगा दुखून तुका तुगेले मणकेची तूं आतां खंयचे एक वायट दश तुगेले तशी अन्यक्लस तुगेल्या मणके वायट दश येसच्यो तो तुका सहाय करता तशी तुगेले दश वायट जालेले देखून तुका पत्नी वियोग जालेलो तुका तसले एक सहायक जावन तुका एक सख मेळटा तागेले निमती तुगेलें कार्य साधन जाता सम आयक सुग्रीव म्हूण एकलो प्रसिद्ध वानर तो तागेले वयर तागेलो अण्णा तो इंद्राल पूत वाली सुग्रीवाल वयरी कोप येवन ताका तागेले राज्य तकून भायर घाला ताणें वाली नाशिल्ले कडेन येवच्या नज म्हणला दिश मारता म्हणला ताजे खातीर सुग्रीव पंपा सरोवराचे एक ऋषमुख पर्वत म्हूण थंय तो तागेले 4 प्रमुख वानरांगेल वटो वास करून भारी तेजस्वी भारी पराक्रमी भारी धैर्यशाली पळोवचकय चंदू महात्मो ज्ञानी वै मात्र न्ही कार्य समर्थ तो धैर्य पुरे महाबली तो जाल्यार अण्णाल तितले बल ताका ना देखून अण्णान ताका भायर घाला रामा तूं ताका सोदून वच तो तुका मस्त सहाय करता तुगेलो सखूय जाता तो सीतान्वेषणय तोच करून दिता तूं कसलेची दुख्ख करूं नाका जावका आशिल्लें जावनूच जाता काल दुरतिक्रम म्हणटाची तशी काल अतिक्रमण करूं जायना कालाक समजावन आमी वचुका खंयची काला कसं जाता तेच जाता तशें जावन तूं आनी काल विळंब करूं नाका जाल्यार तितले वग हांगा दुखून वच तो सुग्रीव तुका मेळटा ताका सखा जावन अग्निसाक्षी जावन सखा जावन करून घे म्हळ्यार स्नेहीत जावन करून घे आनी प्रतिज्ञा करी परस्पर द्रोह करून घेनाची म्हूण अग्निसाक्षी जावन प्रतिज्ञा करी इत्याक म्हूण म्हणल्यार तो वानरादीप भारी श्रेश्ठ तो ताका तूं अपमान करूं नाका तो कृतज्ञ आनी कसं म्हळ्यार ताका इच्छा रुपी तो ताका मात्र तागेले अण्णा निमती रक्षणेक सहायाचे अगत्य तूं ताका सहाय केलें म्हळ्यार तो खंडीत तुका सहाय करता तेदना तुमगेले खातीर तो जीव जाल्यार दिता रक्ष जातीचे तो तशीची सुर्यालो अवरसपुत्र म्हणटाची वाली इंद्रालो अवरसपुत्र वालील वटो हक्क वैरत्वस ताका भिवन पंपा न्हंयची तटीरी आसो तो तशी तूं वस तागेले वटो सख्य संपादन करून घे आनी ताका कोण खंय कसले इत्ते म्हूण कळना नातिल्ले जागुना खंय राक्षस आसाची ते जागो पळय ताका गोत्त तशी
ताका एक सूर्याल पूत जाल्यार दिकून दिसता खंय कसं लस म्हणून म्हळेलें तें ज्ञानान संपादन करून घेतला ताण तशें न्हू आतां पक्कन तुगेले बायल खंय आसा म्हूण तो आटयले कुडले सांगू पुरो नानातले सोदून सांगू पुरो तितली ताका ताकत आसा तूं वस म्हूण सांगून तो कबंदू ऋषमुख पर्वताक कशी वच्चें म्हूण म्हळेलें वाट ताका दाखयत रस ते वाट कसं सांगता म्हूण म्हळेलें पैचे दीस रामायण आमी पळोवया आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुमुख्य प्राणाले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसि इंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता